नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत अशोकराव गोविंदपूरकर आहेत. श्री गोविंदपूरकर हे लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते असून लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील एक अभ्यासू अशा प्रकारचा राजकीय नेता अशी त्यांची छबी आहे. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण तात्यांशी संवाद साधणार आहोत. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या, सर्वप्रथम आपणास महालक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला सुद्धा. तात्या, सध्या जर आपण बघितलं की काँग्रेसची जी काही पक्षश्रेष्ठी आहे, या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने दिवंगत अशा प्रकारचे जे काही लोकनेते आहेत, माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे दुसरे सुपुत्र आमदार धीरज देशमुख यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ते दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे जे काही सुपुत्र आहेत अशोकराव पाटील निलंगेकर यांची मात्र उमेदवारी कापण्यात आलेली आहे. तर या घटनेकडे आपण कसे पाहता, काय सांगाल तुम्ही नेमकं तात्या म्हणा? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या आजच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखसमृद्धीची, समाधानाची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. म्हणजे आपण प्रश्न विचारला की सीट मिळाल्या लातूरच्या दोन्ही देशमुखांना, यातला पहिला विषय असा आहे की सिटिंग इज गेटिंग या न्यायाप्रमाणे सगळ्याच पक्षात जे विद्यमान आमदार आहेत त्यांची तिकीटं पहिल्या राऊंडमध्ये मंजूर झाली. त्यामुळं अमित देशमुख चौथ्यांदा आणि धीरज देशमुख दुसऱ्यांदा उमेदवार येत आहेत. कुठल्याही पक्षात सिटिंगची तिकीटं काटली नाहीत. पण अशोक भैया निलंगेकरांचं तिकीट, एक नैसर्गिक नियम असतो की जो हारलेला योद्धा असतो त्याला पुन्हा जिंकायसाठी संघर्ष करावा लागत असतो आणि संघर्षानंतर त्याला यश मिळत असतं. मला वाटतं की अशोक पाटील केव्हा तरी थोडं कुठतरी कमी पडले असावेत. खरं तर ते प्रदेशचे पदाधिकारी आहेत, देशातल्या उच्च नेतृत्वाशी त्यांचे संबंध आहेत आणि हे करण्यात अशोक पाटील निलंगेकर आमचे चांगले मित्र आहेत. ते कुठेतरी थोडे कमी पडले, म्हणूनच ह्या उमेदवारीमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे देशमुखांना मिळालं आणि निलंगेकरांना मिळालं याचं उत्तर सरळ आहे की सिटिंग होते त्यांना मिळालं. अशोक पाटील आत्ता सिटिंग असते तर अशोक पाटील सुद्धा पहिल्यांदाच तिकीट येत होतं. निलंगा जे काही विधानसभा मतदारसंघ आहे, निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव पाटील निलंगेकरांना डावलून उमेदवारी पक्षश्रेष्ठीने अभय साळुंके यांना दिली आहे. तर आता अभय साळुंके यांना दिलेली जी काही उमेदवारी आहे त्या उमेदवारीकडे तुम्ही कसे पाहता, नेमकं काय वाटतं तुम्हाला? एक आहे की अशोक पाटील निलंगेकरला हक्कानं आणि न्यायानं सुद्धा तिकीट मिळणं गरजेचं होतं. पण साधारणतः 2 वेळा अशोक भैयाला संधी मिळाली आहे आणि निलंग्याचा एक इतिहास असा आहे. अशोक पाटलाचा स्वभाव मी 25 वर्ष जवळनं बघतोय. अशोक पाटील ॲग्रेसिव्ह जात नाहीत. मी माणिक जाधवच्या निवडणुकीचा इलेक्शन कॅम्पेन प्रमुख होतो निलंग्यातला. निलंग्यातली आणि लातूरच्या राजकारणातली परिस्थिती वेगळी आहे. लातूरच्या राजकारणात ॲग्रेसिव्हपणा चालत नाही, पण निलंग्याच्या राजकारणात ॲग्रेसिव्हपणा लागतो, जो संभाजी पाटलात आहे. आणि संभाजी पाटीलांच्या आरेला कार्य म्हणण्याची ताकद ही अभय साळुंकेत पक्ष नेतृत्वाला वाटली असावी, म्हणून त्यांना अभयला तिकीट दिलं असावं. भैयांनी स्वतःच्या स्वभावात जर बदल केला असता अशोक भैयांनी, तर मला वाटतं की हे सहजपणे तिकीट अशोक भैयाच्या पदरात पडलं असतं. पण पक्षांनी एक नक्की बघितलंय की निलंग्याचा मूळ गाभा हा शेका पक्षाचा आहे आणि त्या पक्षाच्या त्यातल्या काळातली जी सिस्टीम बसलेली आहे त्या सिस्टीमच्या आजही त्याशी 5-10% नेतृत्व तिथं आहे आणि त्या लोकांना आरेला कार्य म्हणणारा पाटलाच्या घरातल्या बाहेरचा उमेदवार पाहिजे अशी एक मानसिकता मधल्या काळात आली होती. त्यातनं कदाचित अभय साळुंकेला तिकीट मिळालं असावं. संभाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध अभय साळुंके ही जी काही लढत आहे, या लढतीकडे तुम्ही कसे पाहता नेमकं? एक नक्की आहे की मी सांगताना सांगितले की अशोक पाटील निलंगेकरांना तिकीट मिळवण्यात आणि संभाजी पाटलांना त्यांच्या पक्षाने तिकीट देण्यात जो एक मूळ गाभा लक्षात घेतला पाहिजे. अशोक पाटील निलंगेकरांनी थोडं 3 वर्ष आपण जर माघार गेलो मुर्मे, तर आदरणीय कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर उर्फ दादा ह्यांच्या आजारपणापासून, ह्यांच्या अंत्यविधीपासून ते त्यांचा पुतळा उभा राहीपर्यंत संभाजी पाटलांनी अशी भूमिका बतवली की मीच दादांचा राजकीय वारस आहे
आणि ह्या सगळ्या भूमिकेकडे अशोक पाटील मात्र ही कौटुंबिक बाब म्हणून बघत गेले. आणि हे खरं होतं की हे कुटुंबाचं दुःख होतं, कुटुंबातलाच विषय होता. पण संभाजी पाटलांनी त्याला इव्हेंट केला आणि संभाजी पाटलांनी मी निलंगेकराचा राजकीय वारस आहे अशी भूमिका वठवली. तुम्ही बघितलं असेल की पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात खरं तर अशोक पाटलांनी लीड घेतली असती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला न येऊ देता काँग्रेसच्या नेतृत्वाकडनं हा कार्यक्रम केला असता तर राजकीय वारस अशोक पाटील निलंगेकरच आहेत हा निलंग्यातल्या लोकांत मेसेज गेला असता. आणि त्याच काळापासून लोकात असा एक मेसेज जायला लागला की अशोक पाटील निलंगेकरच्या ऐवजी संभाजी पाटील निलंगेकर हे दादांचे राजकीय वारस आहेत. आणि ही राजकीय धूर्तपणा पटवण्यामध्ये संभाजी पाटील यशस्वी झाले, अशोक पाटील काही अंशी अयशस्वी ठरले आणि त्यातनं त्यांचं नेतृत्व अलगदपणे संभाजी पाटलाकडे सरकलं. जे जिल्ह्यातल्या लोकांना, महाराष्ट्राला काय वाटायचं वाटलं, पण जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांना हे माहीत झालं की दादांची आजारपणाची सेवा संभाजी पाटलांनी केली, दादाच्या अंत्यविधीच्या वेळेसची व्यवस्था संभाजी पाटलांनी केली, पुतळ्याच्या वेळेसचे नेतृत्व संभाजी पाटलांनी बोलवले. त्यातनं तो जो मेसेज गेला तो मेसेज अशोक पाटलाला, जर राजकीय धूर्तपणा वापरून अशोक पाटलांनी हा राजकीय इव्हेंट केला असता तर मला वाटतं अशोक पाटलाला राजकीय वारसा सहजपणे आला असा, जो आहेच, जी वस्तुस्थिती आहे ती आहेच, त्यांना मिळालेच असतं. ती म्हणजे या ठिकाणी अशोकराव पाटील निलंगेकर कमी पडला असं तुम्हाला म्हणायचं? 100% अशोकराव पाटलांना राजकीय दृष्ट्या धूर्तपणा दाखवण्यात खूप मोठी अडचण आली. अशोकरावचा तो स्वभाव नाही. पण संभाजी पाटलांनी मात्र या सगळ्याचा आपत्तीला इष्टापत्तीत बदलून स्वतःचा राजकीय म्हणजे राजकीय पुनर्वसन करून घेतलं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि त्यात अशोक पाटील कमी पडले. तेच चित्र पक्षाच्या समोर उभं राहिलं आणि त्यातनं पक्षाला असं वाटलं की संभाजी पाटलांच्या समोर फाईट करायला अभय चांगला असू शकतो. निर्णय लोक ठरवतील, पण लोकांना ते वाटलं, पक्ष नेतृत्वाला ते वाटल्यामुळे कदाचित ते तिकीट अभय साळुंकेकडे गेलं असेल. निलंगा जी काही विधानसभा मतदारसंघ आहे, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव पाटील निलंगेकर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे, फार मोठा गट आहे. आणि आता सध्या जर आपण बघितलं की त्यांचं तिकीट कापल्यामुळे की आपल्या नेत्याची जी काही उमेदवारी आहे, माजी मंत्री काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनीच कापली आणि त्यामुळे अशा प्रकारची तीव्र भावना सध्या अशोकराव पाटलांच्या समर्थकांमध्ये आहे. यामध्ये नेमकं कितपत तथ्य, नेमकं काय घडलं? खरंच अमित देशमुख यांच्या शिफारशीवरून तिकीट कापण्यात आलं का? कारण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये असं सरळ सरळ आरोप केला जातो की अमित देशमुख यांच्या राजकीय खेळीमुळे हा प्रकार घडलेला आहे. काय सांगाल तुम्ही, नेमकं सत्यता काय? की अपयशाला कोणी धनी नसतं, यशाला सगळे धनी असतात. आणि कोणाच्या तरी नावानं नारळ फोडायचं असतं, त्यात ते कदाचित अमित देशमुखांच्या नावानं फोडलं जात असावं. आणि हे खरं आहे की मराठवाड्याचं नेतृत्व लोकसभेनंतर अमित भैया करतायत, हे खरं आहे. पण हे होत असताना अशोक पाटलांची जी अग्रेसिव्हनेसपणा लागत होता तो कमी राहिला आणि त्यातनं अशोक पाटलांना बॅकनेस आला. पण एक नक्की सांगतो, आता अशोक पाटलांवर आणि संभाजी पाटलांवर जो एक राजकीय आरोप असा लावला जातो की हे दोन चुलते पुतणे एकच आहेत. 100% ते दोघं वेगळे आहेत. मी अशोक पाटलांच्या सोबत बसतो, अशोक पाटलांनी कधीही अशोक भैयाने अशी भूमिका वठवली नाही. पण संभाजी पाटील असं चित्र पेंट करतात की आम्ही दोघं एकच आहोत आणि हे अशोक पाटलाला घातक ठरतं. माझी आपल्या माध्यमात भैयाला अशी विनंती असेल, अशोक भैया तुमच्यावर अन्याय झालाही असेल, पण या अन्यायातनं तुम्ही आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, देशाच्या राज्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी तुमचे संबंध आहेत. एखाद्या लुगड्याने म्हातारी होत नसते. 2 निवडणुका तुमच्या झाल्यात, कदाचित पुढची निवडणूक तुमची असू शकते. पक्षाकडनं तुम्ही इतर गोष्टी मागून घेऊन जर तुम्ही हे सिद्ध केलं की आम्ही चुलते पुतणे राजकीय दृष्ट्या वेगळे आहोत, रक्ताचे नक्कीच आहोत, पण राजकीय दृष्ट्या आम्ही वेगळे आहोत, म्हणून जर अशोक पाटलांनी आता माघार घेऊन अभय साळुंकेला मदत केली तर अशोक पाटलावर लागलेला शिक्काही पुसला जाईल आणि अशोक पाटलांना राजकीय दृष्ट्या पुन्हा भवितव्य राहील. नाहीतर माझी भैयांना विनंती, भैया आता काँग्रेसमधनं बाहेर पडले, अजून काही पडले नाही, पण जर बाहेर पडले तर अशोक भैयाचं राजकीय भवितव्य काय? तुम्ही आता भाजपमध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन नवा पक्ष उभा करू शकत नाही. त्यामुळं पक्ष नेतृत्वावर तुमच्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्या इतकी ताकद तुमच्यात आहे, ती तुम्ही वापरावी. पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले असतील, अखिल भारतीय अध्यक्ष असतील, खरगे साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, या सगळ्याकडे आपला शब्द चालतो. आपण राजकारणातला शब्द मागून घेऊन, पदरात पाडून घेऊन जर आपण अभयला मदत केली तर राजकारणाचा निर्णय बदलण्याची ताकद
तुमच्या शिरावर लागते की मी त्या ताकदीने अभयला निवडून आणलं, मी नसतो तर अभय आला नसता, हा सरताज सुद्धा अशोक भैयाच्या माथीच येऊ शकतो. त्यामुळे अशोक भैयांनी याबाबत विचार करावा. लातूर जे काही शहर विधानसभा मतदारसंघ आहे, या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे काही विद्यमान आमदार आहेत, आमदार अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये भाजपकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या मैदानात उतरल्या आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला नेमकं? आता आपण सांगितलं की आपल्या प्रश्नातच उत्तर आहे. अमित भैयाला तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये 1972 ते 2018 पर्यंत ज्यांच्या घरात काँग्रेसने सत्ता दिली, आणि हे आम्ही म्हटलं नंतर आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी कालच्या मुलाखतीत ते कबूल केले. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी काल मुलाखतीत फार स्पष्ट सांगितलंय, घरात पेढे आणले तर पेढे मी त्यांना खायला दिले, मी खाल्ले नाहीत. ह्यातनं त्याचा अर्थ असा जातो की पाटील साहेब काँग्रेसची बेईमानी करणार नाहीत, नंबर 1. आणि नंबर 2, अर्चना पाटील ह्या आमच्या भगिनी आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यांची पॉलिटिकल आयडेंटिटी ही आजच्या दृष्टीने लातूरच्या मतदारांच्या समोर ही कोरी पाटी आहे, कोरी पाटी. अमित देशमुखांचा जर उद्या विजय झाला तर अमित देशमुख हे महाराष्ट्रातले उद्या असलेल्या मंत्रिमंडळातलं 2-3 नंबरचं स्थान हे अमित भैयाचंच असणार आहे. तशी परिस्थिती अर्चना पाटलांची नाही. आम्ही त्यांच्याविषयी चांगलंही सांगायला नाही, वाईटही सांगायला नाही, कारण त्या राजकारणात पहिल्यांदा उतरल्यात. त्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी वाईटही बोलणार नाही, आम्ही त्यांच्याविषयी टीकाही करणार नाही, मी स्वतः तर कधीच करणार नाही. पण अर्चना पाटलांनी योग्य वेळी जर निर्णय घेऊन त्या काँग्रेसकडनं उभारल्या असत्या तर त्याही आज महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यांच्या घरात जन्मलेल्या स्नुषा, एक मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आलं असतं. पण माझं असं मत आहे की अर्चना ते अतिशय चुकीच्या वेळी उभारल्यात आणि भाजपवाल्यांनी त्यांचा वापर केला असं माझं मत आहे. कारण भाजपवाल्यांना स्वतःची जागा सेफ करण्यासाठी एक लिंगायत समाजातला माणूस पाहिजे होता, तो अर्चना पाटील ताईंच्या रूपाने दिला, त्यातनं त्यांचा फायदा होईल. पण अर्चना पाटलांचा किती फायदा होईल याबद्दल मी साशंक आहे. त्यामुळे या लढाईमध्ये अर्चना पाटील या भारतीय जनता पार्टीच्या उच्चस्त नेत्याने एक प्यादा म्हणून वापर केलाय असं माझं स्वतःचं मत आहे. तर तुम्ही आत्ताच म्हणलात की डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या कोरी पाटी आहेत, बरोबर? मग याच अनुषंगाने की देशमुख व्हर्सेस हे जे काही चाकूरकर लढत आहे, ही एक राज्यामध्ये लक्षवेधी अशा प्रकारची लढत होईल अशा प्रकारे राजकीय विश्लेषकांमधून बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं नेमकं? राजकीय लढत होणार नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे मुर्मे. राजकारण करताना राजकारणात तुमचं काम सांगावं लागतं. मी 6-7 नगरपालिका लढल्या, 4 जिल्हा बँका लढल्या, मी माझा अहवाल लोकांना देत होतो, मी काय केले लोकांना सांगत होतो. आणि लोकांना माझं पूर्ण राजकीय आयुष्य माहीतच असतं, लोकांना ते सांगावंच लागतं. अर्चनाताई काय सांगणार मला माहित नाही. अर्चनाताई शिवराज पाटलांच्या स्नुषा हे त्यांचे एक टायटल आहे. अर्चना पाटलाविषयी वाईट बोलायला नाही हे मागाच मी सांगितलं. पण पाटील साहेबांच्या कालच्या मुलाखतीत पाटील साहेबांनी फार स्पष्ट सांगितलंय की माझ्या घरातल्या लातूरात काय घडतं मला माहित नाही, मी या लढतीत नाही, घरातल्यांनी तिकीट आणलं, घरातल्यांनी पेढे आणले म्हणून मी पेढे दिले, मी यात नाही. याचा अर्थ पाटील साहेब काँग्रेसच्या विरोधात काम करणार नाहीत असा संकेत मिळतो. आणि माझं स्वतःचं मत आहे की पाटील साहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलंय. पाटील साहेब या काळात स्वतःला बदनाम करून घेणार नाहीत. स्नुषा म्हणून, घरातल्या रक्तातल्या नात्यातली म्हणून त्यांचा आशीर्वाद असणं नक्कीच नक्की आहे, आशीर्वाद असणारच आहे. याचा अर्थ तो राजकीय आशीर्वाद नाही, आशीर्वाद दोन्ही असणं. श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, सारथ्य करणं वेगळं आणि आशीर्वाद देणं वेगळं. सारथ्यातनं सामर्थ्य मिळतं, आशीर्वादातनं शक्ती मिळते. ती राजकीय सामर्थ्य आजही शिवराज पाटलांचं अमित भैयाच्याच मागं राहील असं माझं मत आहे. तर त्या विलासरावजी देशमुख यांचं जे काही राजकारण आहे आपण फारच जवळून बघितलं आहात, आणि आता सध्या आपण त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांचे राजकारण फार जवळून बघत आहात की विलासरावजी देशमुख यांचं राजकारण आणि आमदार अमित देशमुख यांचं राजकारण यामध्ये फार मोठा तफावत आहे असं बोललं जातं. विलासरावजी देशमुख यांची पुण्याई आणि त्यांचे काकाश्री दिलीपरावजी देशमुख यांचं भक्कम पाठिंबा यामुळेच आमदार अमित देशमुख यांचं राजकारण टिकून आहे असंही बोललं जातं. याकडे कसे पाहता, काय सांगाल नेमकं? एक नक्की आहे की राजकारणामध्ये वारसा चालवावाच लागतो, पण वारसा हक्काने येतो, कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. वारसा हक्काने नक्कीच आलाय, काकाचा आहे, वडिलांचा आहे, पण कर्तृत्व मात्र अमित देशमुखांनी सिद्ध केलं. आणि हाच राजकारणातला फरक असतो. आता असलेल्या भाजपच्या उमेदवार यांना वारसा मिळालाय, पण कर्तृत्व काय?
आणि हाच प्रश्न लोक विचारतील. आणि लातूरच्या लोकांची एक सवय, लातूरचे लोक नव्याला जरी ऍक्सेप्ट करत असले तर नव्याला घेताना पारखून घेतात माल चांगला आहे का नाही. कारण लातूर हे व्यापाऱ्यांचं गाव आहे. खूप चांगला माल असला तरी सुद्धा बाबा आपल्याला हा परवडणारा नाही अशी ही एक भावना असते. कारण अमित भैयांच्या नेतृत्वाखाली काम केलं तर लातूरचा विकास होतो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या लोकात काम केल्यानंतर 2.5 वर्ष आम्ही पाहिलंय की आम्हाला लातूरात व्यापाऱ्यांना किती त्रास झाला. आणि एक नक्की मुरमी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी कायमपणे काँग्रेसचा विरोधक राहिलाय, पण लातूरची एक परंपरा जी राहिली आहे, लातूरातले राजकारणी, मग देशमुख परिवार असतील, शिवराज पाटील असतील, निलंगेकर असतील, कुणी असतील, बाळासाहेब जाधव असतील, ह्या सगळ्यांनी लातूरातल्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, डॉक्टरना त्रास होणार नाही अशी भूमिका घेऊन काम केलं. पण भारतीय जनता पार्टीच्या 2.5 ते 3 वर्षाच्या नगरपालिकेच्या काळात लातूरातला व्यापारी वैतागला होता. लातूरातल्या व्यापाऱ्यांना कधीही खंडणी देण्याचं माहित नाही, खंडणी हप्ता द्यायचं माहित नाही. ही पद्धत भारतीय जनता पार्टीच्या काळात सुरू झाली होती आणि याचा एक मोठा राग या निवडणुकीत व्यापारी अमित देशमुखाला मत देऊनच काढतील हा माझा विश्वास आहे. लातूर ग्रामीण जे काय विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने आमदार रमेश अप्पा कराड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय. तर ही लढत आहे, काय वाटतं या लढतीबद्दल? ही लढत अशीच आहे. काय या लढतीत नवय? खरं तर रमेश कराड हे जर पॉलिटिकली परफेक्ट असते, ते माझे मित्र आहेत, अनेक वर्ष आम्ही एकत्र राष्ट्रवादीत काम केलंय, पण MLC मिळाल्यानंतर लातूरचे 2 उदाहरणं लक्षात घ्या. शिवराज पाटलांच्या समोर एकदा गोपाळराव पाटील राज्यसभेचे सदस्य असताना उभारले, एकदा बापू काळाचे राज्यसभेचे सदस्य असताना उभारले. लोकांनी विचार असा केला की 2 खासदाराचा खासदार निधी जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही 1 खासदार का गमवायचा. लोकांनी निवडणुकीला फ्रेश उभा राहिलेल्या विधान परिषद लोकसभेला उभारलेल्या शिवराज पाटलाला मत दिलं, बापू काळजे आणि गोपाळराव पाटलाला मत दिलं नाही. आजही तीच अवस्था आहे. रमेश कराड किती जरीही आव्हानात असले, निवडणूक रंगतदार होणार वगैरे वगैरे आव्हानं ठीक आहे, पण याचा साधा सरळ अर्थ आहे. धीरज देशमुखांनी गेल्या 5 वर्षात केलेली काप, साखर कारखान्यातनं काप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं उभा केलेलं लोकांच्या चुली पेटवायचं काप, हेही काम मोठं आहे. त्यामुळे ही लढत होणार नाही. उलट रमेश कराडला अद्यापर्यंत जवळपास 20-22 महिन्यांची त्यांची MLC शिल्लक आहे. ही दुसऱ्यांदा मिळाली तर मतदारसंघात आणखी निधी येऊ शकतो. त्यामुळे रमेश कराडांनी MLC मिळवता येण्यासारखे जे काही गुण लागतात ते रमेश कराडात आहेत, ते त्यातनं घेऊ शकतात. त्यामुळं धीरज देशमुखांना निवडून येण्यात उलट पक्षी तर अमित देशमुखापेक्षा जास्त मताने धीरज देशमुख निवडून येतील. वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत, विनोद खटके हे तगडे उमेदवार आहेत आणि त्यामुळे यावेळेस बाबा अमित देशमुख यांना त्यांची उमेदवारी अडचणीची ठरू शकते असं राजकीय जाणकारांमध्ये सूर ऐकावाच येतो. यामध्ये कितपत तथ्य, काय वाटतं तुम्हाला नेमकं? असं तुम्ही सगळ्या प्रेसवाल्यांनी तयार केलेलं चित्र आहे. मागच्या वेळेला वंचित आघाडीचा अधिक MIM एकत्र असताना राजा मनियार हे लातूर विधानसभेचे उमेदवार होते. राजा मनियारला राजकारणात बोट धरून मी आणलंय, तेही स्वतः कबूल करतात. राजा मनियारची जात, वंचितची असलेली पाठिंबा एवढ्या सगळ्यावर सुद्धा राजा मनियार 27,000च्या पुढे मतं गाठू शकली नाहीत. विनोद खटकेच्या रूपानं एक तरुण चेहरा दलित समाजातला पुढे आला आहे. त्याचे काही वेगळे संबंध आहेत, पण दलित समाजातला ज्येष्ठ नागरिक हा या गोष्टीला ऍक्सेप्ट करणार नाही. लातूरातला असलेला ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ दलित माणूस, ज्येष्ठातली बाकीची माणसं ही काँग्रेसलाच मदत करतील. जे काही चित्र उभा करायचं त्या चित्रात विनोद खटके पुढे राहतील, ही चित्र तयारही होईल, पण झालेलं चित्र मतदानात बदलण्या इतकी आता तरी विनोद खटकेची ताकद मला वाटत नाही. तर देशमुखांच्या बाबतीमध्ये सातत्याने अशा प्रकारचा आरोप केला जातो त्यांच्या विरोधामध्ये की देशमुख हे सातत्याने सेटलमेंटचं राजकारण करतात. नेमकं काय प्रकार आहे, काय होतो सारखा? मला हा आरोप फार गंमतशीर वाटतो. काय नेमकं सेटलमेंटचं राजकारण करतात म्हणजे समोरचा माणूस समजा गृहीत धरा की माल चुकीचा विकणार आहे, घेणारा शहाणा पाहिजे. सेटलमेंट कुणाशी करायला? मागच्या वेळेलाही सांगितलं की धीरज देशमुखाचं तिकीट सेटलमेंट करून आणलं. बरोबर. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मॅनेज झालं, ह्याचा दोष आमचा थोडाच आहे. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जर कुचकामी असेल, ते स्वतःची ऍडजस्टमेंट करत असेल, तर त्याचा दोष अमित देशमुखांना धीरज देशमुखाचा कसा? तुम्हीच फसलात, त्याला आम्ही कसे दोषी? त्यामुळं असं राजकारण होतं असं नाही. आणि राजकारणात सगळे गुन्हे माफ असतात. राजकारण आणि प्रेम
सगळं काही माफ असतं. त्यामुळे ह्याच्यात काही फारसं तथ्य मला वाटत नाही. आणि असेलच दोष तर मॅनेज होणाऱ्यांचा आहे, मॅनेज करणाऱ्याचा नाही. तर त्या सहमतीचं राजकारण करणारे व जिल्ह्याचे पालक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपरावजी देशमुख जर समजा यांनी मनावर आणलं आणि त्यांनी जर समजा अशोकराव पाटील निलंगेकर यांची भेट घेतली, कारण सध्या अशोकराव पाटील निलंगेकर नाराज आहेत त्यांची उमेदवारी डावलल्यामुळे, समजा दिलीपरावजी देशमुख जर समजा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अशोकराव पाटील यांच्याशी संवाद साधला तर अशोकराव पाटलांची नाराजी ते दूर करू शकतात असं बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नक्कीच करू शकतात, कारण गेली 20 वर्ष अशोक भैया आणि दिलीपराव साहेब एकत्र जिल्हा बँकेच्या बोर्डात आहेत. दोघांचा खूप चांगला सुसंवाद आहे. बऱ्याच विषयावर त्यांच्या आता बोर्डात मी बघत असतो की आम्हा कोणाला विचारण्यापेक्षा अशोक भैयाला ते विचारतात. त्यामुळे त्यांचा दोघांचं ट्युनिंग चांगलं आहे हे नक्कीच. पण जर भैयांना साहेब बोलले तर भैया माघार घेतील अशी खात्री साहेबांना वाटते. काही मोठी माणसं काल अशोक भैयांना भेटायला निलंग्यात गेली होती. खासदारांचाही एक प्रयत्न चालू आहे आणि हे जर झालं तर निलंग्यातलं चित्र खूप वेगळं असेल, कारण अशोकराव पाटलांची ताकद डिवाइड करून किंवा कमी लेखून चालणारं नाही. आणि अमित देशमुखाला, धीरज देशमुखाला आणि दिलीपराव देशमुखांना मराठवाड्याचा नेता व्हायचा असेल तर आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा निवडून आणणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने दिलीपराव साहेब नक्की प्रयत्न करतील. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ नमस्कार. दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप नमस्कार. आभार.